नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी. तुमच्या आयुष्यातील अशी 7 वाक्य जी तुम्ही जन्माच्या वेळेस सटवाईने तुमच्या नशिबात लिहून ठेवलेली आहे. ती 7 वाक्य कोणती आणि ती खरी ठरणार का? तर चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील मागील काळात अचानक अस्वस्थता, विलंब, तुटलेली नाते, अचानक चढ-उतार किंवा मनात प्रश्नांची गर्दी वाढलेली असेल. कारण तुमच्या जन्माच्या वेळी सटवाईने उच्चारलेली 7 वाक्य आता एकामागोमाग एक सत्यात उतरायला सुरुवात झालेली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या मित्रांसाठी हा काळ साधा नाही, तर आयुष्याला पूर्णपणे वेगळी दिशा देणारा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. तर आज जे घडत आहे ते योगायोग नाही, हा संकेत आहे जे तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मिळत आहेत. म्हणून मानवी जीवन हे केवळ योगायोगांवर चालत नाही, तर त्यामागे एक सूक्ष्म आणि अत्यंत प्रभावी अशी दैवी योजना कार्यरत असते. आपल्या जन्माच्या वेळी क्षणी जे काही घडत आहे त्या क्षणातील ब्रह्मांडातील ग्रह, नक्षत्र, काळाची ऊर्जा आणि अदृश्य शक्ती एकत्र येऊन आपल्याला आयुष्याची बीजे रोवतात. तर आपल्या जन्माच्या वेळी सटवाईने उच्चारलेली वाक्य ही केवळ परंपरा नसून ती एक प्रकारची दैवी घोषणा असते. अनेकांना याचा अर्थ कळला नाही, पण वेळ आल्यावर ती वाक्य शब्दशः खरी ठरताना दिसतात. आजचा हा काळ अनेकांना असा आहे जिथं पूर्वजन्मी ठरलेली दिशा आता प्रत्यक्षात उलगडू लागलेली आहे. सटवाईने ही केवळ भविष्यवाणी संकल्पना नाही, तर ती आत्म्याच्या प्रवासाचा एक ठसा असते. जन्माच्या वेळी उच्चारलेली प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द हा आपल्या कर्माचा सारांश असतो आणि त्या क्षणी जे बोलले जातं ते त्या आत्म्याचं आयुष्याचं गूढ संकेत असतं. अनेकदा काही जीवनात संघर्ष, विलंब, अडथळे अनुभवतो आणि वाटतं की आपल्यालाच आयुष्यात असं का होतं, तर प्रत्यक्षात हे सर्व एक मोठं टर्निंग पॉईंटकडे नेणारे टप्पे असतात, जे सटवाईने आधीच लिहून ठेवलेले असतात. ज्योतिषशास्त्र सांगत आहे की विशिष्ट कालखंड असे असतात जेव्हा व्यक्ती सुप्त भाग्य अचानक जागृत होतात. त्या काळात पूर्वी ऐकलेली किंवा दुर्लक्षित केलेली सटवाईतील वाक्य अर्थपूर्ण वाटू लागतात. अचानक जीवनाची दिशा बदलते, विचारांची पातळी उंचावते आणि आतून एक वेगळीच जाणीव होते. हा बदल बाहेरून वाटतो, पण तो आतून खूप आधीपासून घडत असतो. सध्या काही लोक अशा एका निर्णायक वळणावर उभे आहेत. सटवाईचे पहिलं वाक्य बहुतेक वेळा जीवनातील संघर्षाशी संबंधित असतं. ते सांगत असतं की आत्मा सहज मार्गाने पुढे जाणार नाही. सुरुवातीचे वर्ष ही कसोटीची असतात, जिथं धैर्य, संयम आणि श्रद्धा यांची परीक्षा घेतली जाते आणि याच काळात अपयश, दुर्लक्ष, गैरसमज यांचा सामना करावा लागतो. पण हे सर्व सत्य त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी असतं, कारण पुढे येणाऱ्या यशाच्या पातळी सामान्य असते. आणि दुसरं वाक्य बहुतेक वेळा विलंबास असतं. जीवनात यश उशिरा मिळतं, पण जेव्हा मिळालं ते टिकावं असेल असा त्याचा अर्थ असतो. अनेकांना वाटत असते की आपल्या आयुष्यामागे काय पडलं आहे, पण प्रत्यक्षात ते योग्य वेळेची वाट पाहत असतं. हा विलंब म्हणजे नकार नसून तयारीचा काळ असतो. ज्यांना हे समजतं ते या टप्प्यात खचून न जाता स्वतःला अधिक सक्षम बनवतात. तिसरं वाक्य अनेकदा अचानक बदलांची सूचना देत असतं की असा क्षण येतो जिथे परिस्थिती एका रात्री बदलल्यासारखी वाटते. जुने मार्ग बंद होतात आणि नवे दरवाजे उघडतात. हा बदल सुरुवातीला गोंधळात टाकणारा असतो, पण पुढे जाऊन लक्षात येतं की हाच बदल आयुष्यातील योग्य दिशेने नेणारा ठरतो. या टप्प्यावर अंतर पेलण्याचे विश्वास ठेवणे फार महत्त्वाचे असते. चौथं वाक्य आर्थिक किंवा सामाजिक स्थितीशी निगडीत असतं. ज्यांनी कधी अनुभवलं पाहिलं असेल त्यांच्यासाठीच नंतर समृद्धीचा काळ येतो, पण ही समृद्धी आणि आत्मविश्वास यांचाही समावेश होतो. कारण सटवाईने सूचित केले असतं की हा काळ जेव्हा व्यक्तीची नम्रता सोडू नये, कारण खरी उंची ही जमिनीशी जोडलेली असते. पाचवं वाक्य नातेसंबंधाशी संबंधित असतं. तर आयुष्यात असं काही लोक भेटतात जे केवळ सोबत देण्यासाठी नसून परिवर्तन घडवण्यासाठी येतात. काही संबंध तुटतात तर काही जुळतात, पण प्रत्यक्ष अनुभव काहीतरी शिकवून जातो हे नक्कीच. सटवाई सांगते की योग्य व्यक्ती योग्य वेळेला
आयुष्यात प्रवेश करेल आणि त्यानंतर जीवनाची गती वेगळीच असणार आहे. 6वं वाक्य आध्यात्मिक जागृतीकडे इशारा करतं. तर एक असा टप्पा होता जिथं व्यक्ती केवळ बाह्य यशावर समाधानी राहत नाही, मनाला प्रश्न पडू लागतात, अस्तित्वाचा अर्थ शोधला जातो आणि अंतर्मुख होण्याची प्रक्रिया सुरू होते. तर हा काळ अनेकदा एकाकी वाटतो, पण प्रत्यक्षात हा आत्म्याच्या उन्नतीचा काळ असतो. 7वं आणि शेवटचं वाक्य जीवनाच्या ध्येयाबद्दल असतं. हे वाक्य सूचित करतं की या आत्म्याला केवळ स्वतःचाच नाही तर इतरांचीही काहीतरी करायचं आहे. ज्ञान, अनुभव किंवा प्रेरणा यांच्या माध्यमातून इतरांच्या जीवनात प्रकाश टाकण्याची जबाबदारी या व्यक्तीवर असते. हे ध्येय जेव्हा समजतं तेव्हा जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. आजचा काळ हा त्या 7ही वाक्य फलश्रुती देणारा काळ असणार आहे. जे काही आत्तापर्यंत समजत नव्हतं ते आता स्पष्ट होऊ लागले आहे. घटनांचा अर्थ लक्षात येईल आणि मागे वळून पाहिल्यावर जाणवेल की प्रत्येक अडचण आपल्याला इथेच आणण्यासाठी होती. हा काळ धैर्याने स्वीकारला तर पुढची वाट अधिकच सुकर होते. ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा ग्रहाची चाल कर्माशी होते तेव्हा चमत्कार घडतात. तर हे चमत्कार बाहेरून मोठे वाटतील असं नाही, पण आतून हे जीवन बदलून टाकणारे असतात. विचारांची दिशा बदलते, निर्णय स्पष्ट होतात. हा काळ योग्य निर्णय घेण्यासाठी असतो. तर या टप्प्यावर भीतीला जागा देणं योग्य नाही, कारण सटवाईने दिलेले संकेत कधीच व्यक्ती अपयशाकडे नेत नाही. ते नेहमी उन्नतीकडे मार्गदर्शन करतात. गरज आहे ती फक्त योग्य संयमाची आणि योग्य वेळी पाऊल उचलण्याची. तर जे लोक हे समजून घेतात त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळ ठरतो. तर आज जर तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी अचानक बदलत असतील, तर काही जुने अध्याय संपत असतील, तर त्या नकारात्मक समजू नका. हे सर्व सटवाईने सांगितलेल्या त्या मोठ्या वळणाची नोंद असू शकते. जुनं सोडल्याशिवाय नवं स्वीकारता येत नाही आणि ही प्रक्रिया जितकी शांतपणे स्वीकाराल तितकं पुढचं यश अधिक स्थिर होईल. तर सटवाई ही भविष्याची भीती दाखवण्यासाठी नसून आशा देण्याची असते. तर आजचा हा काळ अनेकांसाठी जागृत परिवर्तनाचा आणि नव्या सुरुवातीचा आहे. जर तुम्हाला हे शब्द तुमच्या आयुष्यातील जुळते वाटत असेल तर समजून जा की तुम्ही योग्य मार्गाने आहात. विश्वास ठेवा, कारण हे जे काही उच्चारलं आहे ते आता पूर्ण होण्याची मार्गावर आहे. तर या टप्प्यावर एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे प्रत्येकाला सटवाईची जाणीव एकाच वेळी होत नसते. काही लोकांना ती लवकर उमगते तर काहींना आयुष्यभराच्या मध्यावर घेऊन तिचा अर्थ कळतो. पण जेव्हा कळतो तेव्हा मागील प्रत्येक घटना एका साखळीप्रमाणे जोडलेली दिसते. या गोष्टींना आपण अपयश किंवा दुर्लक्ष समजत होतो त्या प्रत्यक्ष आपल्यालाच योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी घडलेल्या असतात. तर या जाणीवेनंतर मनातील अस्वस्थता कमी होऊ लागते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तर हा काळ कुंभ राशीसाठी अनेकांसाठी एक प्रकारची परीक्षा आहे. जुने विचार, जुनी भीती आणि जुने मर्यादा सोडण्याची. जे लोक अजूनही भूतकाळातच अडकले आहेत त्यांना हा बदल कठीण वाटू शकतो, पण जे बदल स्वीकारतात त्यांच्यासाठी जीवन अधिक स्पष्ट आणि शांत आणि अर्थपूर्ण बनतं. तर सटवाईचा खरा अर्थ इथेच आहे की जीवन केवळ जगायचं नसून समजून घ्यायचं असतं आणि ते समजून घेताना त्यासाठी अडचणही शिक्षण बनतं. आता जे घडत आहे ते थांबणार नाही आणि कारण ही प्रक्रिया काळानेच ठरवलेली असते. तुम्ही फक्त तिचा विरोध करता किंवा स्वीकार करता हे तुमच्या हातात आहे. तर स्वीकार केला तर जीवन तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडतील आणि विरोध केला तर तेच बदल वेदनादायक वाटतील. म्हणून शांत राहा, संकेत ओळखा आणि विश्वास ठेवा, कारण सटवाईने जेव्हा काही उच्चारलं आहे ते केवळ शब्द नव्हते, तर ते तुमच्या आयुष्यातील एक अटळ सत्यकथा होती जी आता पूर्णत्वाकडे चालली आहे. तर कुंभ राशी, तुमच्यासाठी सटवाईने जी ही 7 वाक्ये लिहून ठेवली आहे ती आता खरी ठरणार आहेत. आणि सटवाईने दिलेली 7 वाक्य भीती दाखवण्यासाठी नाही, तर ती नेहमी जागृत करण्यासाठी असतात. तर आज जर तुम्हाला वाटत असेल की जुने मार्ग संपत आहेत, काही नवीन नाती दूर जात आहेत आणि मनात एक अनामिक ओढ नव्या दिशेकडे जात आहे, तर समजून जा तुमच्या आयुष्यातील खूप सुवर्णकाळ सुरू झालेला आहे. कारण सटवाईने जे लिहिलेलं आहे ते आता पूर्णत्वाकडे
पूर्णत्वाकडे जाणार आहे आणि तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.